पुण्याला एका महिनाभराच्या कालावधीमध्ये 3 वेळा पूरस्थितीला सामोरं जाण्याची वेळ आलेली आहे। मुसळधार पावसानंतर खडकवासला धरणातून मुठा नदीमध्ये विसर्ग सुरू झाला की पुणेकर धास्तावतायत। सिंहगड रोड परिसरामध्ये पूरस्थिती निर्माण होते आणि या सगळ्याला महापालिकेचा ढिसाळ कारभार जबाबदार असल्याचा सुद्धा आरोप केला जातोय। पुण्यामध्ये महिन्याभरात तिसऱ्यांदा पूरस्थिती निर्माण झाली आहे। हवामान खात्याने रेड अलर्ट दिल्यानंतर मोठा विसर्ग खडकवासल्यातून पुण्यातल्या मुठा नदीमध्ये सुरू करण्यात आला। त्यातून पुणेकरांना महापुराचा धोका निर्माण होताना दिसतोय। पुण्यामध्ये मुठा नदीत विसर्ग सुरू झाला की पुणेकरांची चिंता वाढते। पुण्यातल्या सिंहगड रस्त्यावरील एकता नगर, निबज नगर, पाटील इस्टेट, डेक्कन भागातील खिलारीवाडी, पुलाची वाडी या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याचं पाहायला मिळतंय। पुण्याला रेड अलर्ट दिल्यानंतर सलग तिसऱ्यांदा पुण्यातल्या अनेक घरामध्ये पाणी पाहायला मिळाले। प्रामुख्याने पुण्यातल्या ज्या भागाला या पुराचा फटका बसतो तो भाग म्हणजे हा एकतानगर आणि निबज नगरचा परिसर आहे। याच भागामध्ये मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाल्यानंतर पाणी शिरायला सुरुवात होते आणि त्याचा मोठ्या प्रमाणात फटका जो आहे तो या एकतानगरला बसतो आणि मुख्यमंत्र्यांनी हे घर यानंतर स्थलांतर करण्याचं सुद्धा आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळे यावरचा उपाययोजना करणे म्हणजे हे घरं जे आहेत ते पूररेषेतून बाहेर काढणे, दुसरीकडे स्थलांतरण करणे हाच एक पर्याय असल्याचं पर्यावरण तज्ज्ञ सुद्धा म्हणतात। मात्र सातत्याने ज्यावेळेस पुण्याला रेड अलर्ट येतो त्यावेळेस एकता नगर आणि द्वारका सोसायटी असेल, निबज नगर असेल, विठ्ठलवाडी असेल या सगळ्या भागामध्ये आपल्याला पाणी शिरलेलं पाहायला मिळतंय। अनेक भागात तर फूड पॅकेजेस पोहोचवण्याची वेळ निर्माण होते। हवामान खात्याने पुण्याला रेड अलर्ट दिल्यानंतर धरण क्षेत्रात मोठा पाऊस पडतोय आणि मोठ्या प्रमाणात जो आहे तो मुठा नदीत विसर्ग सुरू करण्यात आलाय। त्यामुळे मुठा नदीतल्या भिडे पुला शेजारी जी पुलाची वाडी आहे त्या पुलाच्या वाडीमधल्या काही घरामध्ये सुद्धा आता पाणी यायला सुरुवात झाली आहे। विसर्ग जर थांबला नाही तर पाण्याची पातळी वाढू शकते आणि त्याचा धोका जो आहे तो या पुण्यातल्या सगळ्या नदीपात्रा शेजारी असणाऱ्या घरांना सुद्धा बसू शकतो। दरी गेल्या विभारीला आलं होतं, सगळं घरात होतं, सगळं गेली, माझी 10-12 लुगडी पण गेली, देतली सगळी दिली फेकून। इथं आता म्हणजे ऍक्च्युअली पार्किंग मध्ये सोय केली, इथं डीसीसीच्या पार्किंग मध्ये त्यांनी सोय केली ती। म्हणजे असं बी रात्रीच्या टायमाला ऐन वक्ताला कोण सोय करून देत नाही हो। पावसाचं प्रमाण वाढल्याने विसर्ग वाढवण्यात येत असल्याने हे पाणी जे आहे ते शहराच्या आजूबाजूला ज्या नदीपात्रात घर आहेत त्या ठिकाणी वाढायला सुरुवात झाल्याची आपल्याला पाहायला मिळते। मात्र प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात असल्याचं सुद्धा नागरिक म्हणतायत। पूर परिस्थिती निर्माण झाली की विसर्ग कमी करण्यात येतो। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, राज ठाकरे, सुप्रिया सुळे यांसारखे अनेक नेते भेटी देत नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करतात। कायमच्या उपाययोजना करण्याचे आश्वासन सुद्धा दिलं जातं। मात्र विसर्ग सुरू झाला की पुन्हा जैसे थे स्थिती निर्माण होते। पुण्यामध्ये पाणी साचल्याचं आहे ते म्हणजे महापालिकेचं ढिसाळ नियोजन, नदी सुधार प्रकल्पातील अतिक्रमण आणि नदीपात्रातील पूर रेषेत झालेली बांधकामं। पुणे पूरस्थितीची कारणं कोणती आहेत? नदी सुधार प्रकल्प, नदीमध्ये विविध भागात टाकलेला भराव, नदीत असलेला राडारोडा, पूर रेषेच्या आतली घरं, नदीची खोली जास्त नसणे, नदीपात्राची कॅपॅसिटी कमी, संरक्षक भिंत नसणे, नदीपात्रात मेट्रोचं काम, नदीपात्राचं केलं गेलेलं अरुंदीकरण, नवी अरुंदीकरणाने फुगवटा येऊन पूर, नाईक बेटाच्या दोनही बाजूचा प्रवाह बंद करणे, नदीपात्रातील अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणं, नदी प्रवाह बदलणं यामुळे पुण्यामध्ये पूरस्थिती निर्माण होत असल्याचं पर्यावरण तज्ज्ञ सारंग यादवाडकर सांगतायत। नदी सुधार प्रकल्प रद्द करावा अशी मागणी सुद्धा पर्यावरण प्रेमी करतायत। नद्यांमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालेली आहे, तर राडारोडा टाकण्यात आलेला आहे, नद्यांची रुंदी कमी करण्यात आलेली आहे। पालिकेला जर पुणेकरांची सुरक्षितता पाहिजे असेल, पुणे शहराची सुरक्षितता जर पाहिजे असेल तर सगळ्यात पहिल्यांदा ह्या प्रकल्पाचं काम थांबवायला पाहिजे आणि ह्यानंतर या प्रकल्पासाठी नदी पात्रात जो काही राडारोडा टाकण्यात आलेला आहे, जे काही कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे ते काढून नदीला परत पूर्ववत तिचं स्वरूप प्राप्त करून दिलं पाहिजे।
खडकवासल्यामधून पाण्याचा विसर्ग सोडल्यानंतर आणि पावसाचं प्रमाण वाढल्यानंतर प्रशासनाला जाग येते. त्यापेक्षा वेळीच प्रशासन सतर्क झालं तर पुणेकरांना पूर परिस्थितीला तोंड द्यावं लागणार नाही असा सूर सुद्धा व्यक्त होतोय. यासाठी नदीपात्रातील अवैध बांधकामं, अतिक्रमण, राडारोडा आणि पूर रेषेतील घरं स्थलांतरित करणं हाच एकमेव पर्याय आहे. मात्र याची अंमलबजावणी करणार कोण हा खरा प्रश्न. बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे.